नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र इयत्ता 12वी या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने ही प्रकरण अभ्यासताना आपण मागील तासिकेमध्ये राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्ये कोणती आहेत हे आपण बघितलेलं आहे. या मूल्यांमध्ये समान नागरिकत्व, विविधतेतील एकता, राष्ट्राप्रती निष्ठा, विभिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय तसेच समानता या मूल्यांचा अभ्यास केलेला आहे. या भागात आपण भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या समस्या कोणत्या आहेत हे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक समस्या होत्या. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, नव्याने स्वतंत्र झाला, अनेक वर्षापर्यंत परकीयांच्या गुलामगिरीतून 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्या काळात, त्यावेळी भारतासमोर अनेक समस्या होत्या. उदाहरणार्थ, आर्थिक मागासलेपण, गरिबी, निरक्षरता, सामाजिक विषमता इत्यादी. तर अनेक वर्ष भारत हा देश परकीयांच्या गुलामगिरीमध्ये असताना भारतात अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या. त्या समस्या म्हणजे गरिबी, निरक्षरता, सामाजिक विषमता. फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये गरिबी होती, निरक्षरता होती, लोक अक्षरशून्य होते, समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विषमता होती, भेदभाव होता. स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर काही मूल्ये व उद्देशे ठेवली होती. ज्या काळामध्ये पारतंत्र्याविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळी भारतात सुरू झाल्या, त्यावेळी भारतीयांसमोर काही मूल्ये आणि उद्दिष्टे होती. तीच मूल्ये स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया ठरले. आणि मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वातंत्र्य चळवळीची जी मूल्ये आणि उद्दिष्टे होती, तीच मूल्ये आणि उद्दिष्टे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्र उभारणीचा पाया म्हणून महत्त्वपूर्ण ठरलेली आहेत. ती मूल्ये कोणती होती? त्या मूल्यांमध्ये राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही, त्याचबरोबर काही उद्दिष्टे ठेवली. उदाहरणार्थ, आर्थिक प्रगती, सामाजिक परिवर्तन. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना प्रखरतेने निर्माण करणेसुद्धा आवश्यक होते. त्यानंतर भारतामध्ये अनेक धर्म आहेत. या अनेक धर्मीय लोकांमध्ये एकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून धर्मनिरपेक्षताचं तत्त्वसुद्धा या आपल्या देशाने स्वीकारलेलं होतं. त्याचबरोबर शासनाचा प्रकार म्हणून लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारलेली होती. याचबरोबर आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन. स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि ती बळकट करणे हे महत्त्वाचे कार्य होते. आता विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तसं आपण पाहतो की भारत हा बहुविध असणारा देश आहे. भारतामध्ये अनेक बाबतीमध्ये आपल्याला विविधता दिसून येते आणि या विविधतेमध्ये एकता निर्माण करणे ही काळाची गरज होती. कारण भारतीयांमध्ये आपोआप एकता निर्माण होणे शक्य नव्हते. तर भारतातील प्रादेशिक, वांशिक आणि भाषिक विविधता मान्य करून एकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. कारण प्रादेशिक विविधता, वांशिक विविधता आणि भाषिक विविधता असणाऱ्या लोकसमुदायामध्ये अतिशय सुलभतेने एकता निर्माण करणे सहज शक्य होत नाही. यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. ही समस्या राष्ट्रीय एकात्मतेशी आणि एक राजकीय समुदाय म्हणून भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण करण्याची संबंधित होती. म्हणजे विभिन्नता असणाऱ्या समाजामध्ये आपण एक आहोत. एक राजकीय समुदाय म्हणून लोकांमध्ये एकता निर्माण करणे अतिशय आवश्यक होते. आणि राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक होते.
कारण लोकशाही अशी शासन व्यवस्था आहे की ज्या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सोबतच समाज परिवर्तन या दोन्ही प्रक्रिया राबवणे अतिशय सोयीचे आहे. सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती यांच्या साहाय्याने भारतातील गरिबी, जात, लिंगभेद दूर करता येईल असा भारतीयांना विश्वास होता. म्हणजे भारतात असणाऱ्या जाती व्यवस्था, गरिबी आणि लिंगभेद दूर करण्याकरिता लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती हे अतिशय आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर भारत या नवजात राष्ट्रात एकात्मता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्ण प्रयत्न करावे लागले. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताला आपल्या बहुविध समाजामध्ये राष्ट्राविषयीची एकात्मता निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. त्यामध्ये प्रथमतः संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात आधी संविधानिक प्रक्रियेचा अवलंब केला गेला आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून संरचनात्मक अखंडत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. भारतीय संविधानाने केलेल्या महत्त्वाच्या तरतुदीमुळे राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे शक्य झाले. आणि भारतीय संविधानाने जी काही महत्त्वपूर्ण तरतूद केलेली आहे त्या तरतुदीमुळेच बहुविध असणाऱ्या समाजामध्ये राष्ट्रीय एकता आणि राष्ट्राप्रती अस्मिता निर्माण करणे शक्य झाले. दुसरे महत्त्वाचे होते ते मानसिक परिणाम, ज्या माध्यमातून भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे एक आव्हान होते. त्याचबरोबर भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणं सहज शक्य नव्हतं, तर ते एक आव्हान होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली. आपण बघतो आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली. याच वेळेस वेगवेगळी ओळख असलेले लोक, जसं भारतामध्ये प्रत्येकाची ओळख वेगवेगळी आहे, असे वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परावर्तित होण्यास सुरुवात झाली. म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परावर्तित होण्यास सुरुवात झाली. आम्ही सर्व भारतीय आहोत असं लोकसमाजात हा विचार रुजायला सुरुवात झाली. संरचनात्मक परिणाम. संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतो. यामध्ये 1 नंबर आहे, सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासहित लोकशाही व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे संरचनात्मक दृष्टीने महत्त्वाचे होते. लोकशाही आणि राष्ट्रीयीकरण हे एकमेकांना पूरक होते. विविध गटांचा शासनातील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्वांना प्रौढ मताधिकार बहाल करण्यात आलेला आहे की ज्या प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून समाजातील विविध गटांचा शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झालेला आहे. प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून भारतीय जनता शासन कार्यात सहभाग घ्यायला लागली आणि म्हणून भारताने प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर 2 नंबर, संविधानाने प्रबल केंद्र शासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली. आपण पाहिलं आहे की भारतीय संविधानाने संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यामध्ये समतोल साधता आला. 1990च्या दशकात केलेल्या घटनादुरुस्तीमुळे 73 व 74वी घटनादुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेतून स्थानिक शासन संस्थांचा सहभाग वाढलेला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये 1990च्या दशकामध्ये घटनादुरुस्ती केली गेली आहे
आणि या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून पंचायत व्यवस्थेतून स्थानिक शासन संस्थांचा सहभाग अधिक प्रमाणात वाढल्याचं दिसून येते. 3 नंबर आहे सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला जर सांस्कृतिक ओळख निर्माण करायची असेल तर भाषेला महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिलेली आहे. आपण बघतो आहे की भारतात अनेक विविध भाषा बोलल्या जातात आणि या प्रत्येक भाषेला भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे आणि भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आलेली आहे. आपण पाहतो की ज्या प्रदेशात जी भाषा बोलली जाते त्या भाषेच्या आधारे भारतामध्ये राज्यांची प्रांतरचना करण्यात आलेली आहे. नंबर 4 प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा उदाहरणार्थ IAS, IPS, IFS, IRS इत्यादी अस्तित्वात आल्या. यातून केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. त्याचबरोबर राज्यस्तरावर राज्य प्रशासकीय सेवासुद्धा अस्तित्वात आणल्या गेल्या. 1961 साली 5 नंबर आहे 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. आपल्या देशामध्ये 1961 या वर्षी पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. यामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद अशा संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्यावर विचार झाला. या परिषदेमध्ये भारतामध्ये पूर्वीपार चालत असलेला जमातवाद, जातीयवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित ज्या प्रवृत्ती आहे या प्रवृत्ती दूर करण्याकरिता लढण्यासाठी कोणता मार्ग असेल तो मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून देश प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार होईल. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारसी करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्याचे ठरले की ज्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेत असणाऱ्या संकुचित प्रवृत्ती नष्ट केल्या जातील आणि भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रबळ होईल. त्यानंतर 6 नंबर भारतीय संविधानामध्ये भारतीयांसाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेशसुद्धा करण्यात आलेला आहे. आपण बघतो आहे भारतीय संविधानामध्ये भारतीय लोकांसाठी राज्यघटनेने काही मूलभूत कर्तव्यांचा समावेशसुद्धा केलेला आहे की जी कर्तव्ये प्रत्येक भारतीयांना पार पाडणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे मानसिक परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक भूप्रदेश आहे की जेथे विविधतेमध्ये एक समान संस्कृती आहे आणि ही समान संस्कृतीच सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते. आपण पाहतो आहे जगाच्या पाठीवर भारत असा एक देश आहे, भौगोलिक आणि आर्थिक प्रदेश आहे की ज्या भूप्रदेशामध्ये अनेक बाबतीमध्ये आपल्याला विविधता, वेगळेपणा दिसून येतो आणि अशी असली तरी सुद्धा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला एक समान संस्कृती असल्याचं दिसून येते आणि ही एक समान संस्कृतीच भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवण्यास मदत करते. भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्वातंत्र्य चळवळीने केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये परकीयांशी लढा देत असताना जी चळवळ निर्माण झाली, ज्याला आपण स्वातंत्र्य चळवळ असे म्हणतो, या स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये राजकीय ओळख आणि राष्ट्रनिष्ठा, स्वतःच्या राष्ट्राविषयीची निष्ठा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीने
केल्याचे दिसून येते. भावनिक अथवा मानसिक एकात्मता, राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रतीकांमधून भारतीय लोकांमध्ये असणारी एकता आपल्याला दिसून येते.